काही ठळक घडामोडी. एकनाथ शिंदेच्या विरोधात निवडणूक लढलेला उमेदवार आता निकालानंतर शिंदेच्याच पक्षात प्रवेश करणार आहे. काल रात्री उशिरा त्यांनी ही घोषणा केली. एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. मनोज शिंदे हे काँग्रेसमधून बंडखोरी करीत कोपरी पाचपकाडी मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यामुळे शिंदे यांची काँग्रेसने 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा चांगलाच सुपडा साफ झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र उभाटा पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच एकतर्फी निवडणूक होणार अशी चर्चा झाली. तर काँग्रेसमधून बंडखोरी करीत मनोज शिंदे यांनी देखील या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उभाटा पक्षाचे उमेदवार असताना काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी निवडणुकीत उडी मारल्याने शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान निवडणुकीचा निकाल लागताच मनोज शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाची घोषणा केली. लवकरच महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे मनोज शिंदे यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या एकूण 18 पैकी 12 जागांवर निवडणूक लढलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद पाटील आणि ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव हे विजयी होतील हा मनसे नेत्यांचा दावा फोल ठरला असून या दोन्ही ठिकाणी मनसेचा पराभव झालाय. 12 पैकी 5 उमेदवारांना 10,000च्या आत तर 4 उमेदवारांना 20,000च्या आत मते मिळाल्याने अनेक उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. या निवडणूक निकालानंतर ठाणे जिल्ह्यात मनसेला उतरती कळा लागल्याची चर्चा रंगली. ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 12 मतदारसंघात मनसेने उमेदवार उभे केले होते. ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि भिवंडी महापालिकांमध्ये यापूर्वी मनसेचे नगरसेवक होते. मात्र गेल्या काही महापालिका निवडणुकीमध्ये मनसेचे पिछेहाट झाले. असे असले तरी 5 वर्षापूर्वी झालेल्या म्हणजे 2019मध्ये विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे माजी आमदार प्रमोद पाटील हे निवडून आले होते. तर ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव यांचा 19,000 मताने पराभव झाला होता. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यामुळे यंदाच्या निवडणुकीत कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील हे विजयी होतील आणि त्याचबरोबर अविनाश जाधव हे सुद्धा विजयी होतील असे दावे मनसे नेत्यांकडून करण्यात येत होते. राज्यातील ज्या जागांवर उमेदवारांचा विजय होऊ शकतो अशा ठिकाणी सभा घेणार असल्याचे सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहर मतदारसंघात प्रत्येकी 2 जाहीर सभा घेतल्या होत्या. ठाण्यात शर्मिला ठाकरे यांनी चौक सभा घेतल्या होत्या. एकूणच प्रचारातील वातावरण निर्मितीमुळे मनसेची प्रचारात हवा दिसून येत होती. प्रत्यक्ष निकालात दोन्ही जागांवर मनसेचा पराभव झालाय. तर उर्वरित 10 जागांवर मनसेचा दारुण पराभव झाला असून अनेक उमेदवारांच्या अनामत रक्कमी जप्त झाले. जिल्ह्यात मनसेला एकही जागा मिळू शकलेली नसून या निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात मनसेला उतरती कळा लागल्याची चर्चा रंगली. प्रसूतीनंतर कमी वजनाची मुलं जन्माला आल्यावर त्यांची काळजी घेणं सर्वांसाठी तारेवरची कसरत असते. खाजगी प्रसूतीगृहापेक्षा किंचित चांगली प्रसूतीगृह सिव्हिल रुग्णालयात असून गेल्या 11 महिन्यात 1 किलोपेक्षा कमी वजनाची 36 मुलं प्रसूतीगृहात जन्मली आहेत. येथील SNACU कक्ष बाळासाठी देवदूत ठरत असून बऱ्याचशा बाळांची तब्येत सुधारून आई आणि बाळ घरी सुखरूप जात आहेत. ठाणे सिव्हिल रुग्णालयात चांगल्या उपचाराबरोबर अवघड शस्त्रक्रिया देखील यशस्वी होत असून रुग्णालयातील प्रसूतीगृह तितका क्षमतेने काम करताना दिसून येते. प्रसूतीसाठी ठाणे शहर, ग्रामीण, दुर्गम आदिवासी भाग आणि पालघर जिल्ह्यातील गर्भवती महिला प्रसूतीसाठी सिव्हिल रुग्णालयात येत असतात. काही वेळा इमर्जन्सी असणाऱ्या जोखमीच्या प्रसूतीसाठी गर्भवती महिला रुग्णालयात दाखल होत असतात. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिले. तर प्रसूतीगृहात अत्याधुनिक साधन असून एखादं बाळ कमी वजनाचे जन्माला आले तर त्यांच्यासाठी SNCU कक्ष या ठिकाणी ठेवला आहे. आई आणि बाळाला कोणता त्रास होणार नाही या दृष्टीने या कक्षात सर्व सोयी ठेवण्यात आल्या आहेत. 1 किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ व्यवस्थित होऊन घरी जात नाही तोपर्यंत रुग्णालयाच्या SNCU काळजी घेतली जाते. यामध्ये डॉक्टर राहुल गुरव, डॉक्टर शैलेश गोपन पिल्लरकर,
डॉक्टर प्रकाश बोरुळकर, वरिष्ठ परिचारिका सारिका शेनकर, शीतल जटार आदी अथक परिश्रम करतायत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचा फायदा उचलण्यासाठी मागील काही वर्ष रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसह राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल राज्य सरकार वाजवण्याच्या तयारीत आहे. लवकरच निवडणुकांचा तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात 10 महापालिका आणि नगरपालिकांचा कारभार सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहे. महापालिका, नगरपालिका, नगर परिषद येथे लोकप्रतिनिधी नाहीत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थेट अधिकाऱ्यांना समस्या सांगाव्या लागत आहेत. परिणामी त्यांना अडचणी भेडसावत आहेत. त्यामुळे महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर कराव्यात अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. परंतु आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद विजय मिळाला आहे. त्याचा फायदा मिळवण्यासाठी राज्य सरकार पुढील 2 ते 3 महिन्यात नगरपालिका, महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंब्रा येथील क्रिस्टल कंपनीने गेल्या 5 महिन्यापासून 33 कामगारांना कामावरून कमी केले. यामुळे संतप्त झालेल्या श्रमजीवी कामगारांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे गेल्या 36 दिवसापासून या सफाई कर्मचाऱ्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन सुरू ठेवले असून याकडे कोणत्याही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न देता त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. तसेच दिवाळीसुद्धा यांच्या अंधारात गेली असून या 33 कामगारांना कामावर काढून टाकल्यामुळे सदर कामगार हवालदिल झाले होते. यासाठी आज श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक भाऊ पंडित यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून 4 दिवसात जर या 33 कामगारांना कामावर घेतले नाही तर 50,000 सफाई कामगार महापालिकेत घुसू असा इशारा देखील विवेक भाऊ पंडित यांनी दिला आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.